पेशलः दक्षः दक्षिणः क्षमिणां वरः विद्वत्तमः. 916 पेशलः कर्मणा म्हणजे त्याच्या कर्मामुळे, मनसा मनामुळे, वाचा वाचेमुळे, वपुषा त्याच्या आकार किंवा शरीरामुळे जे सर्वात सुंदर शोभनत्वात जो शोभमान आहे असा तो पेशलः. मृदू सुंदर असा असलेला, असीम दयाळू ज्याचे हृदय कायमच भक्तांसाठी प्रेमाने आणि कोमलतेने भरलेलं असतं, ते त्याला भक्तांना प्रेम प्रदान करतं. जेव्हा भक्त पूर्ण समर्पण भावनेने अहंकार केंद्रित जीवनातून बाहेर पडून पूर्ण श्रद्धेने त्याचा मदतीसाठी धावा करतो, तेव्हा हा धावून जातो. असा जो तो मृदू सुंदर असलेला तो पेशलः. ओम पेशलाय नमः. 917 दक्षः प्रवृद्धः म्हणजे पूर्ण वाढलेला, शक्तः शक्तिशाली किंवा सक्षम, शीघ्रकारी वेगाने कृती किंवा नियंत्रण करणारा च दक्षः आणि निपुण. त्रयंच येतात हे तीनही गुण परस्मिन नियतम इति ह्या सर्वोच्चामध्ये अस्तित्वात आहेत, म्हणून हा दक्षः. तत्पर ध्यान सतर्कता सर्वोच्च तत्परता बाळगून लगेच कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाराच्या सेवेसाठी आणि भक्तांच्या मदतीला धावण्यासाठी जो कायम तयार असतो, दक्ष असतो, असा तो दक्षः. सर्वत्र सदैव लक्ष ठेवणारा, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत भक्तांना मदत करण्यात आपल्या अनंत चतुराईने हा सर्व शक्तिमान दिव्य रूप असलेले, सर्वव्यापी आत्मा असलेले परमेश्वर हे सदैव तत्पर असतात, म्हणून दक्षः. ओम दक्षाय नमः. 918 दक्षिणः. दक्षिणहाचा अर्थ दक्ष या शब्दासारखाच असतो किंवा दक्ष म्हणजे जातो आणि मारतो, जो जातो आणि मारतो तो दक्षिणः. नम्र सुस्वभावी, सर्वात जास्त उदार. आता दक्षिणा म्हणजे धार्मिक कार्यानंतर पुजाऱ्यांना जे उपहार किंवा बक्षीस दिलं जातं ते, जे मोठ्या मनाने दानाच्या भावनेने देणं महत्त्वाचं असतं, ते परमेश्वराकडे सर्व चांगल्या लोकांसाठी अनंत दया आहे आणि ते उदारतापूर्वक अंतहीन परोपकार करतच राहतात. असे जे नम्र सुस्वभावी कायम लोकांना दक्षिणा देत असणारे ते दक्षिणः. ओम दक्षिणस्मै नमः. 919 क्षमेणां वरः. क्षमवतां योगिनां म्हणजे सहनशील संयमशील योग्यांमधील च पृथिव्यादिदान आणि पृथ्वी वगैरे मधला, भारधारकाणां पृथ्वीसारख्या भारधारकांमधला च श्रेष्ठः जो सर्वात श्रेष्ठ आहे तो, म्हणजे सहनशील संयमशील योगी, तसंच पृथ्वी आणि इतर स्वर्गीय गोष्टींचा भार धारण करणाऱ्यांमधला सर्वश्रेष्ठ तो क्षमेणां वरः. किंवा क्षमया पृथ्वी समः जो सहनशीलतेमध्ये संयमामध्ये पृथ्वीसारखा असतो, असा राम अवतारामध्ये हे आपल्याला दिसून येतं. किंवा ब्रह्मांडम अखिलम वहनम म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाला वाहून नेतो किंवा धारण करतो. पृथ्वीम इव पृथ्वीप्रमाणे भारेन ओझानी त्या ओझानी न आर्द्रितः म्हणजे पीडित होत नाही, त्रास होत नाही, त्याला त्याच्या यातना होते. इति पृथिव्याम अपि वरो म्हणजे पृथ्वीपेक्षा जो श्रेष्ठ आहे अशा गोष्टींमध्ये तो क्षमेणां वरः. किंवा क्षमेणः शक्तः म्हणजे सक्षम. अयं तू सर्व शक्तिमानत्वात म्हणजे सर्व शक्तिमानांमधल्या सकला सर्व क्रिया कर्तृं क्षमत इति सर्व क्रिया करण्यामध्ये सक्षम असलेला, सर्व शक्तिमान असलेला असा जो तो क्षमेणां वरः.
क्षमाशीलात श्रेष्ठ असा क्षमेणांवरहा. पापी लोकांबद्दल सर्वोच्च धैर्य आणि त्यांच्या पापांसाठी क्षमा असते असा. पृथ्वी ही सगळ्यात जास्त क्षमाशील समजली जाते, पण तिच्याही पेक्षा जास्त जो क्षमाशील आहे तो क्षमेणांवरहा. अगदी दुष्ट लोक, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण ह्यांनासुद्धा त्यांनी आधी सुधारण्याची संधी दिली, तरीही जेव्हा ते योग्य मार्गावर आले नाहीत तेव्हा त्यांच्यावर दया म्हणून परमेश्वरांनी त्यांचा नाश केला. हे सगळं लोकांच्या मदतीसाठी तो करत असतो. असा जो क्षमाशीला श्रेष्ठ तो क्षमेणांवरहा. ओम क्षमेणांवराय नमः. 920 विद्वत्तमः. निरस्ततिशयम म्हणजे अतुलनीय. ज्ञानम ज्ञान. सर्वदा नेहमी. सर्व गोचरम म्हणजे सर्व क्षेत्रातील क्रिया ज्ञानेंद्रियांना कळणाऱ्या आणि इतर. अस्य अस्ति त्याच्याच आहेत. न इतरेषामिति इतर कोणाकडेच ते करायची क्षमता नाही. असं सगळं ज्ञान असलेला तो विद्वत्तमः ज्ञानी लोकातला श्रेष्ठ, सर्वात जास्त बुद्धी असलेला. परमेश्वराची चेतनाच बुद्धिवंतांच्या हृदयाला प्रकाशित करते. सर्व ज्ञानाचा स्रोत दाता परमेश्वरच आहे. तोच शुद्ध प्रकाश आहे की ज्यामुळे सर्व ज्ञान जाणले जाते. म्हणजे विद्वानही ह्याच्या प्रकाशाचंच ज्ञान ग्रहण करू शकतात. असा जो ज्ञानी लोकातला श्रेष्ठ तो विद्वत्तमः. ओम विद्वत्तमाय नमः.